स्वागत आहे आपलं संगीतास किचनमध्ये। गेले 2 दिवसापासून आपण काही रेसिपी व्हिडिओ बनवून अपलोड करत आहोत। त्याला जो तुमचा प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर आज सुरुवात करूया। आजच्या रेसिपीचे नाव आहे बटाट्याची भाजी। ही झटपट होणारी भाजी आहे व लहान मुलांना अगदी आवडणारी भाजी आहे। चला सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम मी गॅस चालू करते। कढईमध्ये बघू शकतात मी तेल घेतलेलं आहे। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं तापू द्यायचे। त्यासाठी आपण साहित्य बघूयात काय घेतले। 2 बटाटे मी इथे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे, त्याचे साल काढलेले आहेत। इथे लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा घेतलेला आहे। एक कांदा कापून घेतलेला आहे। इथे जिरे, मोहरी व कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी। व ही कोथिंबीर घेतली आहे सर्विंगसाठी। मसाले घेतलेले आहेत आपण। मीठ, धने पावडर, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हळद व गोडा मसाला। तेल तापलेलं आहे आपलं। आपण त्यामध्ये जिरे व मोहरी टाकूयात व सोबतच कढीपत्ताही टाकूयात। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये हा आपण कापलेला कांदा टाकूयात। गॅसची फ्लेम थोडी मीडियम ठेवायची आहे। कांदा जळू द्यायचा नाही, व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा इथे आपला व्यवस्थित परतत आहे। कांदा परतत असताना हे जे आपण लसूण 4-5 लसणाच्या पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर ही मी टेचून घेतलेली आहे, त्याने फ्लेवर खूप छान येतो भाजीचा। आपल्याला आवडत असल्यास आपण आलंही टाकू शकतो ह्यामध्ये। माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी आलं टाकलेलं नाही ह्यामध्ये। आजची ही रेसिपी आपण पूर्णपणे लहान मुलांसाठी दाखवत आहोत, त्यामुळे त्यात आपण मसालेही थोडे कमी प्रमाणात टाकणार आहोत, जेणेकरून भाजी जास्त तिखट व्हायला नको। तुम्ही बघू शकता आपला कांदा इथे चांगला परतला आहे। त्यामध्ये आपण हे सर्व मसाले ऍड करूयात व व्यवस्थित मिश्रण हलवून घेऊ। गॅस बारीक करायचा आहे। जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा गॅस बारीक करायचा व अतिशय थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून मसाले जळणार नाही, व्यवस्थित भाजलेही जातील। मसाले भाजल्यानंतर आपण हा जो बटाटा कापलेला आहे तो यात टाकायचा आहे। आणि हळूहळू परतून द्यायचं। गॅसची फ्लेम बारीकच ठेवली आहे मी। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला। यामध्ये ही जी कोथिंबीर कापलेली आहे ती आता थोडीशी टाकायची व शेवटी थोडीशी टाकून द्यायची। भाजी इथे व्यवस्थित हलवून ठेवायची आहे। एक
मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आपल्याला भाजी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल, ही भाजी सुकी असल्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही आहे. भाजी पोटॅटो शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढंच पुरेसं आहे. गॅसची फ्लेम थोडी फुल करायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली भाजी आता शिजेल थोड्या वेळात. भाजी शिजण्यासाठी आपण थोड्या वेळ त्यावर झाकण ठेवायचं आहे. अधूनमधून भाजीचे झाकण काढून बघायचे आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपली भाजी शिजते. झाकण ठेवल्यामुळे भाजी लवकर शिजली जाते. मुलांना आवडतील म्हणून मी बटाटे ह्या आकारात कापलेले आहेत. पाणी जर आपल्याला कमी झालेलं वाटलं तर आपण थोडंसं पाणी अजून ॲड करू शकतो. त्यामध्ये सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाहीये, जसं लागेल तसं आपण ॲड करू शकतो. रेसिपी करण्यासाठी खूप सोपी आहे व सर्व घरगुती साहित्यामध्येच आपण ही रेसिपी दाखवत आहोत. आपण काढून बघूयात. एकदा भाजी हलवून बघू. बटाटा शिजलेला आहे की नाही कसा बघायचा. हा जो आपला चमचा आहे तो बटाट्याला थोडंसं साईडला एखादा पीस घेऊन त्याला आपण थोडंसं कट करून बघायचं, तो कट होतो आहे का, जेणेकरून आपल्याला समजतो. इझिली कट झाला की समजायचं आपला बटाटा शिजलेला आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, इझिली आपला बटाटा कापला जातो, म्हणजे आपला बटाटा शिजलेला आहे. अशा प्रकारे आपण थोडीशी ही तरी ठेवतोय, रशी ठेवतोय. इथे राहिलेली कोथिंबीर टाकायची आहे वरतून व गॅस बंद करायचा आहे. तर मंडळी आपण बघूयात आता आपली भाजी कशी झालेली आहे. मी जेवायला वाढते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला टेक्स्चर खूप सुंदर आलेलं आहे. थोडीशी रशीही त्यामध्ये दिसते आपल्याला. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली भाजी फार सुंदर झालेली आहे. मी त्यासोबत खाण्याची चपाती केलेली आहे इथे. मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला टाकले की बघायला मिळतील. धन्यवाद.